नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये राजकुमारचे भयानक सत्य आता सावलीसमोर येऊन आता कोणत्या भयानक सत्याचा सावलीला उलगडा होतो आणि सारंगला सावली आता कशी वाचवते. राजकुमार भैरवीच्या तावडीतून आता सारंगला वाचवण्यासाठी सावली आता तिलोत्तमाला आता कशी इम्प्रेस करून आपल्याकडे वळवते. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता सावली ही तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येऊन तिलोत्तमाला चहा देते. त्यानंतर आता सावली ही पाठमोरी होताच आता समोर चंद्रकांत रावांचा फोटो बघताच आता सावलीला धक्का बसतो आणि सावली तिलोत्तमाकडे बघत म्हणते की खरं तर मला बोलण्याचा अधिकार नाही आहे, पण एक बोलू का? तर तिलोत्तमा म्हणते बोला. आणि सावली म्हणते की मला बाबांची खूप आठवण येते. बाबाची आठवण तुम्हालासुद्धा येत असेल ना? आणि बाबा होते तेव्हा एकदम खूप छान होतं. आणि बाबा त्यावेळेस सगळ्यांना जीव लावायचे आणि सगळ्यांची काळजी घ्यायची असे आता सावली सांगते. आणि इकडे आता सावली म्हणते की सगळ्यांची बाबा काळजी घ्यायची आणि सगळ्यांना आनंदात ठेवायचे. आणि बाबा होते त्यावेळचे दिवस खरंच खूप सुंदर होते. पण मला खात्री आहे की बाबा नक्की परत येणार. आणि माझं मन मला सांगतंय की बाबा येणार म्हणजे येणारच. आणि सावलीचे ते बोलणे ऐकून तिलोत्तमा तिचे डोळे चमकून सावलीकडे बघते. किलकिले डोळे आता तिलोत्तमाने करून सावलीच्या त्या शब्दाला आणि वाक्याला आता तिलोत्तमाला बरोबर खरं पटलेलं असतं. आणि सावली बोलली म्हणजे कदाचित चंद्रकांतराव नक्की येणार याची आता तिलोत्तमाला खात्री होते. आणि डोळ्यात पाणी आणत आता सावली ही तिलोत्तमासमोरून निघून जाते. तर इकडे आता तिलोत्तमा म्हणते की या बाबतीत तुझं आणि माझं एकमत आहे सावली. आणि तिलोत्तमाला आता वेगळाच विचार येतो. तिलोत्तमा म्हणते की यांच्या बाबतीत तुझं आणि माझं मत एकमत आहेच असं तू दाखवून दिलं सावली. पण याने कोणता हेतू तुझा साध्य होणार आहे? काही जरी झालं तरी पण मी तुझा हेतू साध्य होऊ देणार नसल्याचे आता तिलोत्तमा विचार करते. आणि इकडे आता अमृता तिच्या बेडरूममध्ये असताना सावली तिथे येते आणि म्हणते की अमृता वहिनी काय चाललंय तुमचं? तर अमृता म्हणते की अगं तिकडे मुलं व्यवस्थित आहेत ना? मुलांना बघितलं का? तर सावली म्हणते हो. आणि अबीर तुमचं खूप कौतुक करत होता. तो म्हणत होता की काकू ना खूप चांगले आहेत. तर अमृता खुश होते. आणि आता सावली म्हणते की अबीर म्हणतो की ते आम्हाला खूप छान गोष्टी सांगतात आणि तुम्ही त्यांना खूप आवडायला लागलात. तर अमृता म्हणते की मी लहानपणापासूनच ओवीला गोष्टी सांगते ना. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की हे बघा वहिनी, मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात. तर अमृता सावलीचा हात धरते आणि म्हणते की हे बघ सावली, त्या गोष्टीचं गिल्ट तू स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस, कारण यामध्ये तुझा काहीच दोष नाही आहे. आणि इकडे आता सावली म्हणते की वहिनी, हे रिपोर्ट्स लॅबमधून टेस्ट करून आले तेव्हा हे तुमच्याकडे ठेवा. तर अमृता म्हणते की माझ्याकडे कशाला? सावली म्हणते की वहिनी, मी तरी कुठे जास्त दिवस इथे राहणार आहे, ठेवा तुमच्याकडे. तर तेवढ्याच दरवाजातून मोनिका ते बघते. आणि लगेच आता मोनिका पुढे येत म्हणते की काय बोलणं चाललंय? तर आता सावली म्हणते की हे भैरवी वजने जे इंजेक्शन दिलं होतं ना, त्याचे रिपोर्ट्स आहेत आणि हे इंजेक्शन ही विषारी आहे. कायदेशीररित्या हे याचा मोठा पुरावा आहे असे आता सावली म्हणते की. तर मोनिकाकडे बघत सावली म्हणते की तुम्ही टेबलवर विसरला होता? तर मोनिका म्हणते हो. आणि मोनिका म्हणते की पण सावली, आता मी परत नाही विसरणार. तर सावली म्हणते असू द्या, आता मी अमृता वहिनीकडे ठेवायला देते. आणि लगेच आता सावली ते रिपोर्ट्स अमृताकडे देते. हसतच मोनिका म्हणते की अमृताताई ना माझ्यासारखा विसरणार नाहीत. आणि अमृताताई ते रिपोर्ट तुमच्याकडेच ठेवावर का पण? आणि मोनिका म्हणते की कुठे दुसरीकडे देऊ पण नका आणि घेऊ पण नका, आणि इथल्याच रूममध्ये ठेवा. आणि इकडे आता अबीर आणि ओवी दोघीही सारंग समोर आता बसलेले असतात. ओवी रडत असते. ओवी सारंगला डवचवत असते आणि म्हणते की बाबा, तूच त्या दिवशी मला म्हणाला होतास ना, तू मला खूप गोष्टी सांगणार होतास आणि फिरायला नेणार होतास, उठ ना तू, असे आता ओवी सारंगला बोलते. आणि अबीरही आता सारंगला उठवण्यासाठी आता प्रयत्न करतो, रडू लागतो. अबीर म्हणतो की सुपर हिरो, उठा ना तुम्ही, आता तुम्ही मलाच सुद्धा प्रॉमिस केलं होतं ना. आणि दोघेही आता सारंगला उठवत असताना आता सारंगच्या हाताची हालचाल होऊ लागते. तर अबीर ते बघतो. अबीर म्हणतो अगं ओवी, सुपर हिरो हाताची हालचाल करतोय बघ. आणि हसतच आता ओवी म्हणते की अरे माझ्या बाबाने माझं बोलणं ऐकलं आणि तो आता ना लवकर शुद्धीवर येणार आहे. ओवी खुश होते. आणि सारंगला आता श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो आणि सारंग जोराने श्वास घेऊ लागतो. तर ओवी अबीर घाबरतात. ओवी म्हणते की अबीर, मला वाटतंय अरे बाबांना त्रास होतोय. आणि ओवी म्हणते की उठ पटकन अबीर, आत्ताच्या आत्ता सावली टीचरकडे जा आणि त्यांना बोलावून आण. आणि अबीर पळत जाता जाता ओवी म्हणते की बाबा उठणारे प्लीज, याला काय अर्थ आहे बाबा? आणि लगेच आता अबीर पळतच आई आई असे ओरडत
रडत जात असताना समोरून राजकुमार येतो आणि अबीर राजकुमारला धडकतो आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की ए काय रे, आणि अबीरकडे बघत आता राजकुमार हसत नाटक करत म्हणतो की काय रे. आणि इकडे आता राजकुमार हा अबीरचे हात धरतो आणि अबीरचे गालगुच्चे उडू लागतो. अबीर आता राजकुमारकडून सुटण्याची आता प्रयत्न करू लागताच आता राजकुमार काही सोडत नसतो आणि रडतच आता अबीर म्हणतो की मला सोडा ना. तर राजकुमार आता अबीरला उचलवतो आणि वरच्या ताळात असलेला राजकुमार आता त्याला बरोबर आता त्या जिन्यावरती बसवतो आणि म्हणतो सोडू का आता तुला खाली. तर अबीर आणखीनच घाबरतो. अबीर मोठ्याने ओरडू लागतो आणि अबीर आता लगेचच अबीरला राजकुमार आता खाली उतरवतो आणि पुन्हा आता जोरजोराने पाठीमागे ढकलू लागतो. तर अबीर आणखीनच घाबरतो आणि राजकुमार अबीरला सोडून देतो. तर पळतच आई आई असे म्हणत आता अबीर तेथून निघून जातो आणि मोठ्याने आता अबीर आई अशी हाक मारत असताना बेडरूममध्ये आता तिलोत्तमाला आवाज जातो आणि तिलोत्तमा चंद्रकांतरावांच्या फोटोसमोर म्हणते की अबीर आहे आणि तिलोत्तमा म्हणते की तुमच्या लाडक्या सोन्याचा मुलगा आहे आणि आली ती आपल्याकडे राहायला, आणि तुम्ही जर असता तर मला तुम्ही सांगितलं असतं की ती आपल्या या घरची हक्काची सून आहे आणि राहू दे तिला इथे, आणि तुम्ही कायमची तिला इथं ठेवून घेतलं असतं. पण नाही, मी तिला इथे राहू देणार नाही, कारण ती आपल्या घराला लागलेलं एक ग्रहण आहे असे आता तिलोत्तमा चंद्रकांतरावांना बोलते. आणि आज माझ्या सारंगची जी अवस्था आहे ती तुमच्या सावलीमुळे असल्याची तिलोत्तमा बोलते. आणि एकदा का सारंग बरा झाला का मी तिला सांगेन जा म्हणून एकदाच. आणि तेवढ्यात आता अमृता आई आई करत तिथे येते. तर तिलोत्तमा म्हणते की काय चाललंय अमृता, आणि काय एवढी घाबरलीस. तर अमृता म्हणते की सारंगला ना पुन्हा त्रास व्हायला लागलाय, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, तुम्ही पुन्हा चाला. तर लगेच आता तिलोत्तमा घाबरते आणि आता पळतच तिलोत्तमा ही अमृतासोबत आता सारंगच्या बेडरूममध्ये येते आणि लगेच आता सारंगला श्वास घ्यायला त्रास होऊ लागताच आता तिलोत्तमा घाबरते आणि म्हणते सारंग बाळा अरे तुला काय होतंय. पटकन तिलोत्तमा तिचा मोबाईल घेते. उवीर आणि अबीर आता इकडे सारंगला उठवू लागतात आणि इकडे आता सावलीसुद्धा सारंगला आता धरून सारंग काय होतंय तुम्हाला असे बोलू लागते. बबलूसुद्धा तिथे येतो. तर पटकन तिलोत्तमा डॉक्टरला फोन लावते आणि म्हणते हॅलो डॉक्टर, सारंगची तब्येत बिघडली, तुम्ही लवकर या. आणि इकडे आता सावली म्हणते की बाबांना काही होणार नाही ओवी, तुम्ही दोघेही पटकन तुमच्या रूममध्ये जा. तर ओवी रडतच म्हणते की नाही नाही, मी माझ्या बाबाला सोडून कुठेच जाणार नाहीये. आणि इकडे आता राजकुमारला सुद्धा सारंगला त्रास होत असल्याचे कळताच आता राजकुमार फोन लावतो आणि म्हणतो की डॉक्टर 3च मिनिटात इथपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि राजकुमार फोन ठेवतो. तर मोनिका म्हणते की सारंगला त्रास होऊ लागलाय आणि मला ना खूप वाईट वाटतंय, का झाला असेल सारंगला त्रास. तर आता राजकुमार म्हणतो की तेच मला काही कळत नाहीये. राजकुमार म्हणतो की सावली इथे आली म्हणजे त्याला बरं वाटायला पाहिजे होतं, पण एक्झॅक्टली इकडे उलटं होतंय आणि त्याला तर त्रास व्हायला लागलाय असे आता राजकुमार बोलतो. आणि राजकुमार म्हणतो की त्याला डॉक्टर आले की मला सांग, आणि राजकुमार निघून जातो. तर तेवढ्यात पाठीमागून बबलू तिथे येतो आणि म्हणतो की वहिनी सारंग दादाला ना खूप त्रास व्हायला लागले, डॉक्टरला बोलवा. तर अमृता म्हणते बबलू डॉक्टर येतच असतील आता. आणि तेवढ्यात आता ती डॉक्टर लेडीज तिथे येते आणि बबलूला म्हणते काय झालंय सारंगला. तर आता बबलू म्हणतो की सारंग दादाला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि तुम्ही चला लवकर. तर पटकन डॉक्टरला घेऊन बबलू आता आतमध्ये जातो आणि डॉक्टर सारंग जवळ येताच आता म्हणतात की हे बघा पेशंट जवळ गर्दी करू नका, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय आणि मुलांना इथून बाहेर घेऊन जा. तर अमृता आता अबीर ओवीला बाहेर जायला सांगते आणि डॉक्टर सारंगला तपासतात. तर तिलोत्तमा म्हणते काय झालं. डॉक्टर म्हणतात की काळजी करण्याचं काही कारण नाहीये, आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पुन्हा जर त्रास झाला तर मी ऑक्सिजन देते. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की ट्रीटमेंट करावे लागणार आहे आणि त्यासाठी सारंगला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल का. डॉक्टर म्हणतात की घरीच ठेवलं तरी चालेल, मी ना एका नर्सची हॉस्पिटलमधून व्यवस्था करते. तर तिलोत्तमा म्हणते चालेल. आणि इकडे आता अमृता आणि बबलू हे अबीर ओवीला घेऊन जाऊ लागतात. समोरून मोनिका राजकुमार येते. तर राजकुमार म्हणतो काय म्हणाले डॉक्टर. तर अमृता म्हणली की हे बघा डॉक्टरांनी सांगितलंय तिथे गर्दी करू नका म्हणून. तर राजकुमार म्हटला की पण हॉस्पिटलमध्ये न्यायची की नाही. तर अमृता निघून जाते. बबलू म्हणतो की तसं अजून काहीच ठरलेलं नाहीये आणि बबलू सुद्धा निघून जातो. आणि मोनिका आता राजकुमारला म्हणते की राजकुमार तुला काय वाटतंय, सारंग यातून वाचेल की नाही. नाही म्हणजे एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून तो आता इथपर्यंत आलाय आणि वाचलाय, तर पुढे काय होईल. आणि राजकुमार म्हणते हो की तो वाचला पाहिजे, त्याला काही होता कामा नाही. आणि राजकुमार तेथून निघून जातो. तर मोनिका राजकुमारकडे बघते आणि इकडे आता सावली ही गणपती बाप्पाजवळ येऊन आता प्रार्थना करत म्हणते की बाप्पा अजून तू किती परीक्षा घेणार आहेस. आणि सावली म्हणते की माझा जीव सारंगमध्ये
अटकलाय आणि जर ते व्यवस्थित नसेल तर मी कशी जगणार, असे आता सावली गणपती बाप्पाला बोलते. आणि सावली म्हणते की गणपती बाप्पा तू कायम माझ्या पाठीशी राहिला आणि कायम तू संकटातून आता सुटका करत आलास, पण आज आता तू असं का वागतोयस आणि प्लीज सारंगला बरं कर. आणि सावली म्हणते की त्या माणसाने कधीच कोणाचं वाईट केलं नाही आणि नेहमीच ते माणुसकीने वागले आणि नेहमी दुसऱ्यांच्या संकटात मदतीला धावून जाणारा माणूस आज त्याची ही अवस्था कशी झाली. आणि तोच माणूस आज अंथरुणाला खिळून पडलाय आणि तू काहीच करत नाही गणपती बाप्पा, असे आता सावली गणपती बाप्पाला बोलते. आणि इकडे आता डॉक्टरने आता सारंगच्या देखरेखीसाठी नर्स बोलावलेली असते. सावली आता देवाचा प्रसाद घेऊन तिथे येते आणि नर्सला म्हणते की मी ना देवाचा प्रसाद आणलाय, देऊ का यांना. तर नर्स म्हणते चालेल. आणि नर्स आता पुन्हा सारंगचा ऑक्सिजन काढते आणि पटकन आता ऑक्सिजन काढता क्षणी इकडे सावली सारंगजवळ बसते. सारंगच्या डोक्यावरून हात फिरवत कुरवाळत सावली म्हणते की सारंग. आणि लगेच आता सावली त्या आता देवाच्या प्रसादाचा दुधाचा चमचा आता सारंगच्या तोंडाजवळ घेऊन जात म्हणते की सारंग मी तुमच्याच जवळ आहे, तुमची सावली तुमच्याच जवळ आहे आणि आता प्लीज तुम्ही तोंड उघडा आणि देवाचा प्रसाद खा. पण सारंग काहीच रिस्पॉन्स द्यायला तयार नसतो. आणि ताबडतोब आता उठत सावली म्हणते की नर्स हे तर काही रिस्पॉन्स देत नाही आहे. अगोदर मी त्यांच्याजवळ बसली की ते आता होठ हलवायचे, तोंड उघडायचे, पण आता तर काहीच करत नाही आहे. अबीर आणि ओवीसुद्धा दरवाजात येऊन आता बघू लागतात आणि पहिल्यांदा ते मी जवळ आली तर रिॲक्टसुद्धा करायचे, पण आता ते काहीच हालचाल करत नाही आहे, अशी सावली बोलते. आणि लगेच आता नर्स म्हणते की हे बघा त्यांना जेवढा काही त्रास झालाय ना, त्यांच्यामध्ये जी काही इम्प्रूव्हमेंट झाली होती ती पुन्हा परत पहिली मागे गेली. ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो आणि नर्स म्हणते की ते पुन्हा एकदा कोमात गेले आणि तुम्ही काळजी करू नका, ट्रीटमेंट चालू आहे. तर सावलीला धक्का बसतो आणि लगेच आता अबीर आणि ओवी ते ऐकतात आणि दोघेही आता एकमेकांकडे रडवेले चेहरे करून बघतात आणि बाहेर येतात. आणि अबीर म्हणतो की ओवी आता काय, मला तर काहीच कळायला मार्ग नाही. तर समोरून आता जात असताना मोनिका तिथे येते. त्यांच्यासमोर बसत म्हणते की अरे बापरे, दोघांचे चेहरे तर फार रडवेले झालेत. आणि इकडे आता मोनिका म्हणते की अरे बापरे, तुम्हाला खूप वाईट वाटत असेल ना, एवढे सगळे जण सारंगला बरं करण्यासाठी पळतायत, प्रयत्न करतायत, सारंगला इंजेक्शनसुद्धा दिलंय, पण तरीसुद्धा सारंग बरा होत नाहीये. आणि मोनिका म्हणते की एवढे सगळे प्रयत्न करूनही, एवढे सगळे पळूनही असं का होत असेल. तर अबीर म्हणतो तेच ना, मला सुद्धा काही कळत नाहीये. अबीर म्हणतो की डॉक्टर आले आणि त्यांनी इंजेक्शनसुद्धा दिलं आणि सांगितलं ते लवकर बरे होतील, पण सुपर हिरोमध्ये तर काहीच इम्प्रूव्हमेंट नाहीये आणि शेवटी तर उलटच झालंय. तर लगेच आता मोनिका म्हणते की पण तुम्ही दोघांनी जर नीट विचार केला तर तुम्हाला कारण नक्की सापडेल बरं का. आणि मोनिका म्हणते की ओवी तूच डोकं लाव, हा अबीर ना ओव्हर स्मार्ट आहे. तर ओवी म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय काकू. आणि इकडे आता मोनिका म्हणते की एक मिनिट ओवी, सारंगचा ॲक्सिडेंट कुठे झाला. तर आता ओवी म्हणते पंढरपूरच्या वाटेवरती. आणि लगेच आता मोनिका म्हणते की मग तुझं गाणं ऐकण्यासाठी सारंगला तिकडे जाण्यासाठी फोर्स कोणी केला. आणि लगेच आता अबीर म्हणतो मी. तर आता मोनिका म्हणते की म्हणजे जे काही झालंय ना ते तुमच्या दोघांमुळेच झालंय. मोनिका म्हणते की जर तुम्ही दोघांनी त्याला फोर्स केला नसता तर सारंगचा ॲक्सिडेंटच झाला नसता आणि मुळे तुम्ही दोघांनीच त्याला गाणे ऐकण्यासाठी फोर्स केला, म्हणून हे सगळं घडलं. आणि आता मोनिका दोघांवरही सारंगची जी अवस्था आहे तिला कारणीभूत ते दोघंच असल्याचे आता ओवी आणि अबीरला बोलते. आणि लगेच आता मोनिका म्हणते की या सगळ्यांना कारणीभूत तुम्ही आहे, तेव्हा विठुराया तुम्हाला आता शिक्षा देईल. तर आता ओवी म्हणते काय. तर मोनिका म्हणते हो, मला एक सांग ना ओवी, हे सगळं तुमच्या दोघांमुळे झालं बरोबर ना. मोनिका म्हणते की तुमच्या दोघांमुळे आज सारंग तिकडे बेडवरती पडलाय आणि त्याला बरं वाटत नाहीये. आणि मोनिका म्हणते की घरातले सगळेजण पळपळ करतायत आणि सगळेजण ट्राय करतायत की सारंग बरा व्हावा म्हणून. आणि इकडे आता मोनिका म्हणते की तुम्ही दोघांनी जर त्याला हट्ट केला नसता आणि गाण्याचा जर आग्रह केला नसता तर तो तिकडे आलाच नसता आणि त्याला हे सगळं झालंच नसतं. बिचारा सारंग, त्याला तुम्हीच कारणीभूत आहात. आणि मोनिका म्हणते की घरचे सगळेजण पळापळ करतात, प्रयत्न करतायत तो बरा व्हावा म्हणून, तुम्ही दोघंच काही करत नाहीये. तुम्ही दोघंच कारणीभूत असताना तुम्ही सुद्धा सारंग बरा व्हावा म्हणून काहीतरी केलं पाहिजे, असे आता मोनिका ओवी आणि अबीरला बोलते. आणि मोनिका म्हणते की तुम्ही दोघांनी सारंगचा जीव वाचवण्यासाठी केलेत का काही प्रयत्न, फक्त रडतायत तुम्ही. आणि मोनिका म्हणते की तुम्ही दोघे अजिबात प्रयत्न करत नाही आणि म्हणून त्यामुळे विठोबा तुमच्या सारंगला बरा करत नसल्याचे आता मोनिका बोलते. आणि विठुरायावरून सगळं बघतोय आणि तो विचार करतोय की यांच्यामुळे सारंगची ही अवस्था झाली, पण ते तर काही प्रयत्नच करत नाहीये. विठोबा राया ना तुम्हाला नक्की शिक्षा देणार, असे आता मोनिका बोलते. आणि ओवी अबीर घाबरतात. आणि मोनिका म्हणते की त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करायला हवेत आणि बघा आता काय प्रयत्न करायचे, असे म्हणत आता मोनिका तिथून निघून जाते. आणि इकडे आता भैरवी ही घरी येते आणि मार्कला
म्हणते की मार का रे, त्या डॉक्टरने तर आपल्याला फसवलंय आणि कसलं इंजेक्शन दिलंय त्या सारंगला काय माहिती, तो तर जिवंतच आहे. आणि भैरवी म्हणते की सारंग शुद्धीवर आलेला नाहीये, त्यामुळे त्या तिलोत्तमाच्या नजरेत सुद्धा मी पडली आणि त्या तिलोत्तमाला मला तोंड सुद्धा दाखवता येईना. आणि आता तिलोत्तमा सुद्धा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि माझी सगळी सेलिब्रिटी त्या डॉक्टरने ना झिरो करून टाकल्याची आता रागाने चिडचिड करत आता भैरवी मार्क्सला सांगते. आणि तेवढ्यात आता मोनिका तिथे येत म्हणते की तुम्हाला तुमच्या त्या डॉक्टरने नाही तर सावलीने फसवलंय. ते ऐकताच आता भैरवीला धक्का बसतो. रागाने मोनिकाकडे बघत आता भैरवी धक्का बसून म्हणते की काय बोलतेस तू. आणि भैरवी म्हणते की मोनिका या सगळ्याचा त्या सावलीशी काय संबंध. तर आता मोनिका म्हणते की तुम्हाला आठवतंय का, डॉक्टर ज्यावेळेस आता सारंगच्या रूममध्ये जाणार होते त्यावेळेस सावलीने मदत आणि रिक्वेस्ट केली होती की सारंगच्या रूममध्ये जरा थोडीशी अस्वच्छता आहे, रूम टीप नीटनेटकी करावी लागेल म्हणून, आणि तुम्ही येता का. आणि मग आम्ही गेलो होतो. आणि सावलीचं बोलणं आता भैरवीला आठवतं. सावली म्हटलेली असते की सारंगच्या रूममध्ये ना खूप कचरा झालाय, मी ना 5च मिनिटात आवरते. आणि मोनिकाताई तुम्ही येता का, हे आता भैरवीला आठवतं. आणि लगेच आता ते भैरवीला आठवताच मोनिका म्हणते की त्यावेळी सगळेजण बाहेर गेले होते आणि त्याच वेळी सावलीने इंजेक्शन बदलवलं. आणि मोनिका म्हणते की मग सावलीने विचार केला की आजपर्यंत खूप डॉक्टर येऊन गेले पण कुणीही इंजेक्शनचा उल्लेख देखील केला नाही, आणि मग यांनीच कसा इंजेक्शनचा उल्लेख केला. आणि लगेच आता इकडे पटकन भैरवी म्हणते की हे काय, असं काय बोलतेस तू. तर भैरवी आता खाली बसते आणि भैरवीला धक्का बसतो. आणि इकडे आता मोनिका म्हणते की तसं त्या इंजेक्शनबद्दल सावलीला एवढं काही माहिती नव्हतं, पण सावलीला संशय मात्र तुमच्यावरती आलाच होता. आणि आता भैरवीच्या ते पूर्ण लक्षात आलेलं असतं आणि सगळं काही जे काही केलं ते सावलीनीच अशी आता भैरवीची सुद्धा खात्री होती. आणि इकडे आता मोनिका म्हणते की तिला ना तुमच्यावर आधीपासून संशय होता आणि म्हणून तिने ते इंजेक्शन बदललं. तर भैरवी जागीच खाली बसून भैरवीला भयानक धक्का बसलेला असतो. आणि इकडे आता अबीर आणि ओवी दोघीही आता त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तर आता दोघीही विचार करतात आणि लगेच आता ओवी म्हणते की अबीर काही जरी झालं तरी आपण दोघं पंढरपूरला जायचं आणि जाणार म्हणजे जाणारच. आणि त्याच वेळेस राजकुमार त्यांचे ते बोलणे ऐकतो आणि अबीर आणि ओवी एकटेच पंढरपूरला जात असल्याचे आता राजकुमारच्या लक्षात येते. आणि इकडे आता मोनिका भैरवीला म्हणते की तुम्हाला त्या डॉक्टरच्या इंजेक्शनवरती एवढी गॅरंटी कशी होती. आणि इकडे आता अबीर आणि ओवी दोघेही त्यांची सॅक आणि छत्री घेऊन आता पंढरपूरच्या वाटेवरून आता जाऊ लागतात. तर राजकुमारने आता त्याच्या माणसाला त्या अबीरला पकडण्यासाठी आता माणूस पाठवलेला असतो. आणि समोरच आता गाडी घेऊन आता तो माणूस आता अबीर आणि ओवीला बघतो. आणि आता अबीर आणि ओवीला दोघांनाही आता दोघांचा खेळ खल्लास करण्यासाठी आता तो माणूस अबीर आणि ओवीला तो पंढरपूरला चालला असे सांगून गाडीत बसून आता किडनॅप करणार का. आणि आता अबीर ओवी किडनॅप करताच आता अबीर आणि ओवीची सुटका कोण करणार. विठोबाराया आता अबीर आणि ओवीसाठी पुन्हा एकदा धावत येऊन सारंगला आता पुन्हा शुद्धीवर आणत सारंगला जीवनदान देऊन अबीर आणि ओवी यांचा जीव आता विठोबाराया कसा वाचवतो. आणि त्यानंतर आता सावली ही सारंगला शुद्धीवर आणत आता इकडे कोणता धमाका उडतो. आणि अबीर आणि ओवीचा जीव वाचून आता चंद्रकांतराव आता पुन्हा कसे मेंढळांच्या घरी येतात हे सगळं बघण्यासाठी, आणि सावली आता चंद्रकांतरावांना कशी घरी आणते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.